नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तळोजी मजकूर येथील पुरातन शिवमंदिर जीर्ण झाल्या कारणाने मागच्या रामनवमीच्या मुहूर्तावर 17 एप्रिल 2024 ला रामनवमी होती आणि त्यावेळी हे मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला आणि आज जवळपास 8 महिने देखील झालेले नाही आणि मंदिराचं संपूर्ण काम आज पूर्णत्वास जवळपास आलेलं आहे. काही सजावटीचं काम असेल, छोटं मोठं काम हे अपूर्ण आहे. आज भव्य अशा महाद्वार बसवण्यात आलेले आहे. बबनदादांनी या सगळ्या बाबतीत पुढाकार घेतला आणि खरोखरच हे गावचं मंदिर आज पूर्णत्वास येत आहे. महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आहे आणि त्याच्या 1 ते 2 दिवस अगोदर या सगळ्या गोष्टीचा समारंभपूर्वक मंदिराचं काम पूर्ण झालं आहे अशी घोषणा करून कार्यक्रम देखील करण्यात येणार आहे. तर आज दादांची प्रतिक्रिया या ठिकाणी घ्यायची. दादा, संकल्प केला होता की 1 वर्षाच्या आत हे मंदिर पूर्णत्वास येईल आणि अतिशय जलद गतीने हे काम पूर्ण झालेलं आहे. कारण म्हणजे 1 महिना तुम्ही आजारी होता, त्यावेळी थोडीशी मागे पुढे होत होते, आम्हाला लक्षात येत होतं, परंतु पुन्हा एकदा आजारपणातून बाहेर आल्यानंतर लगेच ताबडतोब तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेले आहे. आज महाद्वाराचं या ठिकाणी महाद्वार बसवण्यात आलेलं आहे, का सांगा? जय शिवशंकर. सागर, आज फार मनाला आनंद होतो. जे कार्य हातात घेतलं होतं, बबन पाटील म्हणून नाही, तळोजा मजकूरचे आमचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ आणि ते देवानी पूर्णवत आज केल्याचं मला समाधान आहे. राजे जेव्हा सुरुवात केली, माझ्या मनात भीती होती का मंदिर तोडताना पिंडीला किंवा देवीला कुठे इजा झाली ना पाहिजे, ही काळजी घेऊन मी सतत मंदिर तोडेपर्यंत तिथे बसून राहिलो. त्यासाठी ज्या योजना करायच्या पंडित गुरुजी त्या सगळ्या केलेल्या होत्या, त्यांचं सहकार्य होतं का अजिबात सिमेंटचा थेंबी पिंडीवर पडला पाहिजे, तर मला समाधान वाटेल. त्याप्रमाणे मंदिर तोडलं गेलं. मी सांगितलं होतं 6 महिन्यात मंदिर बनवेन, पण देवाने मला 1.5 महिने आराम करायला लावलं आणि 1.5 महिने मी बेडवर असल्यामुळे याच्या 1 महिना अगोदर हे मंदिर तयार असतं आणि पूजेला याची सुरुवात पण देवाच्या मनात असं आहे महाशिवरात्रीचाच मूर्त गाठावा आणि ती माझ्या मनात मी लोकांना शब्द दिला होता, महाशिवरात्रीच्या आत मंदिर तुम्हाला पूर्ण करून देईल. ती आज इच्छा झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. काल परवा मी कमिशनरला फोन केला आयुक्तांना का बाबा तळोजा मजकूरचा रस्ता तिथपर्यंत नाही, तळोजा मजकूर इकडे पण आहे, शंकर मंदिरापर्यंत तुम्ही रस्ता का करत नाही? ती पण आज सुरुवात कामाची झालेली आहे. राहिलेला प्रश्न आहे ते 10व्यासाठी संपूर्ण तालुक्याचे लोक येतात, त्यांना बसायला किंवा बाथरूमला जाण्यासाठी व्यवस्था नाही, ते त्या गटारावर करणार आहे. ती एक व्यवस्था झाली, आणखी लोक इकडे येतील. त्यांची आता ना तर कोणाच्या घरात घुसतात, पुरुष मंडळी कुठेही जातो, पण महिलांना फार तो त्रास होतो, त्यासाठी ते करायचं ठरवलेलं आहे. आणि आज फार समाधान राजे का आज हे काम पूर्णपात झालं. 1 दिवसाचं काम हे लादे बसवायचं. मंदिराचं काम पूर्ण झालं, फक्त रंगरंगोटी छोटी रंगरंगोटी शिल्लक का ठेवले? कारण मागे आपण मैदान केलं, त्याच्यावर आणखी काय कॉन्क्रीट करून साधारण करून ती धूळदान तिकडे उडावी नाही म्हणून मी आमदारांना सांगितलं, आता सभा मंडप नको करू आपण सावकाश मध्ये. आता आमदारांचा फोन आला होता, मी केला होता, तर तुम्ही मला इकडे काय महापालिकेच्या यात करता येईल याच कॉन्ट्रॅक्टरला सांगून ही धूलबिल उडू नये याचा पण डांबरीकरण आपण त्याच्याकडून केलं. आमदार बोलले हा करतो. एक तळोजा मजकूरचा महत्वाचा प्रश्न मी बघितला. मी परवा कीर्तनाला आंबेघरावर गेलो होतो, तर शंकरशेठ व्यापाऱ्यांना त्या कॉर्नरवर सोडलं, अख्ख्या गावातनं पाणी येतो, मुलांना शाळेत जायला ती व्यवस्था नाही, तिथे गटाराची ड्रेनेज लाईन टाकावं. आमदारांनी सांगलं ते करतो मी. बोलणं झालं, हा बोलणं झालेलं आहे माझं आता. तर या ज्या गोष्टी आहेत गावात
चांगली शाळा आहे, आपण फुकट शिकवतो. मंदिर हा प्राचीन कालीन होता. ते सगळे लोक गावचे डाव्याला इथे यायचं. हे गाववाले मंदिर कधी बांधतील? एक मंदिर नाही, 2 मंदिर. ज्या वामन बाबाच्या सद्गुरू वामन बाबाच्या कृपेने ठाणा रायगड वारकरी झाले, त्यांना त्यांनी चांगलं घर त्या माला घालून बाप्पा मावल्या चांगल्या मार्गाला लावले. तो एक प्रश्न आहे मठाचा. तोही आता आत्माराम काकाला मी बोललेलो आहे. काल बैठक होणार होती, ते आज उद्यामय होईल. म्हणजे 2 तळोजा मजकूर शंकर मंदिर हा तीर्थक्षेत्र बनवायचा आमची इच्छा आहे. त्यासाठी जे करावं लागेल ते, आणि वामन बाबांचं मठ व्हावं. मला का निवडणुकीला उभे राहायचं नाही सागरराजे. मी ना खासदारकी लढवीत ना आमदार. गावासाठी काय पाहिजे ते मिळावं यासाठी आमदार प्रशांत ठाकूर असेल, बालाराम पाटील असतील, आता माझा मित्र भरत गोगावले मंत्री झालाय, तो पालकमंत्री होईल. गावासाठी मी सगळ्यांकडे जाणार आहे. कारण मला तर निवडणूक लढवायची नाही ना, यांना सांगून मला मत द्या हे बोलायचंच नाही. हा, मी आता 2 निवडणुका झाल्या, एक गावाला ना सांगितलं का मत इथं द्या ना तिथं द्या. गावाची सेवा ही मनात इच्छा आहे तो परत करत राहील. दादांच्या पुढाकाराने आज पुरातन शिवमंदिराचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. म्हणजे विधिवत फक्त एक समारंभपूर्वक या मंदिराचं काम पूर्ण झालं म्हणून कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. परंतु शिवलिंग पुरातन आहे आणि तिथे कुठेही त्याची प्राण प्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे कार्यक्रमाची रूपरेषा वेगळ्या पद्धतीने असणार आहे. तर ते आपल्याला आहे ना, आमचे जे पुरोहित आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं कशा रीतीने कार्यक्रम केले पाहिजेत. म्हणजे मुळात म्हणजे आज खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या पंचक्रोशी आणि तळोजा मजकूरसाठी. का भवानी शंकराच्या मुख्य द्वाराची स्थापना झाली. खूप दिवसापासून आम्ही सगळे वाट बघतोय का कधी एकदा आमचं मंदिर होतंय, आणि ते देवाच्या इच्छेने आणि दादांच्या कार्यक्रमातून कामातून झालं. तर त्यांनाही त्यांच्याही सगळ्यांकडून धन्यवाद देतो. आणि जी स्थापना आहे ती भवानी शंकर जे आहेत ते स्वयंभू असल्यामुळे त्यांची स्थापनेचा काही विषय येत नाही. कारण आम्ही पूजन काय थांबवलं नव्हतं, आम्ही पूजन चालूच ठेवलं होतं. फक्त ज्या खंडित मूर्ती आहेत, पार्वती माता आहे, नंदी आहे, किंवा आता कुर्मही तिथे आता येणार आहेत, या 3 मूर्त्यांची स्थापना आपल्याला करावी लागणार आहे. परंतु कसं असतं की ज्यावेळेस भवानी शंकर स्वतः जे विराजमान आहेत, त्यामुळे बाकी उपदेवता ज्या आहेत त्या भवानी शंकर शिवरात्रीला जोडून आपण तो एक सप्ताह टाइप 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवतोय. त्याच्यामुळे 24 तारखेला आपल्या पूर्ण पूजा होतील. 25 तारखेला 12:30 पर्यंत कलश स्थापना आणि त्या 3 मूर्त्यांची स्थापना होईल. आणि 12:30 नंतर आपले पूर्ववत विधियुक्त भजन हरिभजन कीर्तन आहेत ती कार्यक्रम आपले होतील. म्हणजे एका अर्थाने एक छोट्याखानी म्हणजे 3 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे, सप्ताहाचा नसणार आहे. आणि त्यासाठी भजन कीर्तन या सगळ्या गोष्टी होतील. दादा थोडक्यात गावाला काय आवाहन करायला या सगळ्या गोष्टी? गावालाने हे मंदिर जे सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य असंच ठेवा. आज आपण सर्व गावाल्यांनी सहकार्य केल्यामुळे मी तर 24 तास इथे नव्हतो. गावचे काही हे आमची मंडळी बबन पाटील कुठे ही सगळी माणसं आहेत बघत, त्यांना ही सगळी सतत तिथे उभी राहायची. आणि शेवटी काम करताना माणसांना पाणी हे या सगळ्या गरजा होत्या आणि त्या गरजांसाठी गाववाल्यांनी फार मोठं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तरुण पोरं ही सगळी पोरं ही मदत करायला होती. कारण जे म्हाताऱ्यांना होत नव्हतं ते जेवण करून आता बघितलं दरवाजा काय आम्हाला उचलत नव्हता, या पोरांनी सगळ्यांनी उचललाय. म्हणजे या गावात जसं सहकार्य सर्वांनी केलंय शेवटपर्यंत करावं आणि चांगल्या कामासाठी गाववाले तळोजा मजकूरचे लोक मागे हटणार नाही. तर येत्या महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येच्या पार्श्वभूमीवर 24-25 ला इथे कार्यक्रम होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा, सहकार्य करायचा असे आव्हान या ठिकाणी बबन दादांनी केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया बोलायचं का? बोला. जरा
ते मी करणारच आहे. ज्या दिवशी उद्घाटन होईल बोला बोला. पुजाऱ्यांनी सिमेंट दिले, शांताराम बोलणे, त्यांची नावं घेणं न त्यांचं नाव राहणं यासाठीही मी हे करणार आहे. म्हणजे दादांचं काय आहे, म्हणजे ते सगळ्यांना क्रेडिट देतात त्या गोष्टीची. ही व्हिडिओ कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे प्रभात पर्व नियुक्त होता. तळोजा मजकूर. धन्यवाद.